माननीय राजाजी कोरगावकर सर। रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीनं मुख्य 3 मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन करण्यात येत आहे। त्यातली प्रमुख मागणी आहे की जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पदवीधरांचं समुपदेशन झालं ते समुपदेशन अन्यायकारक झाल्यामुळं ते रद्द करण्यात यावं आणि पदवीधरांच्या गणित विज्ञानच्या ज्या 470 जागा पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहेत त्या रद्द करून त्या सर्व जागा सिंधुदुर्ग आणि रायगड या 2 जिल्ह्यांनी ज्या पद्धतीनं पदवीधरांचं समुपदेशन करत असताना त्यांचं विषयानुसार वर्गीकरण न करता असलेल्या कार्यरत सर्व पदवीधरांना मंजूर असलेल्या सगळ्या पदांवर सामावून घेतलं आणि त्यानंतर उर्वरित असलेल्या पदवीधरांना उपशिक्षक केलं। रत्नागिरी जिल्हा परिषदेनं असं न करता 1006 पदवीधरांना उपशिक्षक आणि गणित विज्ञानच्या ऐवजी ठेवलेलं आहे, म्हणजे भविष्यात उपशिक्षक करणार आहेत आणि गणित विज्ञानची जवळजवळ 850 पदं ही टप्प्याटप्प्यानं भरली जाणार आहेत। याच्यामुळं 25 ते 30 वर्ष पदवीधर सेवा केलेल्या कार्यरत पदवीधरांवर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिक्षक समितीनं हे आंदोलन उभारलेलं आहे। हे आंदोलन करत असताना शिक्षकांचा हा जो सन्मानाचा विषय आहे, कारण पदवीधर शिक्षक 25 वर्ष सेवा झाल्यानंतर उपशिक्षक होणं आणि एक नवीन माणूस येऊन त्यानं जिल्हा परिषदेतल्या 6वी ते 8वी या 3 वर्गांना किंवा 2 वर्गांना त्यानं सगळे विषय शिकवण्यावर जिल्हा परिषदेचा विश्वास आहे, पण ज्यांनी 25 वर्ष सर्व विषय शिकवले त्या आपल्याच शिक्षकांवर जिल्हा परिषदेचा अविश्वास आहे आणि या भूमिकेतून आमच्यावर तुम्ही आतापर्यंत आम्हीच जो प्रयत्न केला त्या प्रयत्नातनं रत्नागिरी जिल्हा परिषदेला जो शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये 2रा किंवा 3रा नंबर आहे तो असतानाही आमच्यावर जो अविश्वास आहे त्या अविश्वासाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो। रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद एक निर्णय घेते आणि रत्नागिरी जिल्हा परिषद मात्र वेगळा निर्णय घेते, याकडे आपण कसं पाहता? काय हाच मुद्दा आमच्या दृष्टीनं अन्यायकारक आहे, कारण पुणे संचालकन यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला जे मार्गदर्शनाचं पत्र दिलं त्या पत्रामध्ये पदवीधरांचं समायोजन करत असताना विषयानुसार वर्गीकरण न करता, म्हणजे भाषा समाजशास्त्र असं वर्गीकरण न करता त्या शाळेत जी पदं मंजूर आहेत तेवढे असलेले कार्यरत पदवीधर त्यांनी ठेवले। म्हणजे एखाद्या शाळेत जर 25 पट असेल आणि त्याच्यात 2 पदवीधर कार्यरत असतील तर त्या 2 पदवीधरांना सिंधुदुर्ग आणि रायगड यांनी त्यांना तसेच तसं ठेवलं। मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेनं त्या भाषा आणि समाजशास्त्र या 2 पदवीधर होते त्यातल्या एका पदवीधराला त्यांनी उपशिक्षक केलं। जर 20च्या आत पट असेल तर कार्यरत असलेले 2 पदवीधर होते भाषा आणि समाजशास्त्र त्या दोघांनाही त्यांनी समायोजन केलं, कदाचित गणित विज्ञानच्या जागेवर ठेवलं आणि आता गणित विज्ञानची 470 पदं भरून जे आता मराठीचे पदवीधर शिक्षक हे शाळांमध्ये शिकवत आहेत त्यांना पण उपशिक्षकपदी समायोजन करण्याचा हा जिल्हा परिषदेचा जो घाट घातलेला आहे त्याला विरोध म्हणून हे आंदोलन उभं राहिलेलं आहे। आता आपल्यासोबत कोण पदाधिकारी आलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या संघटना तुमच्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत? हे आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखेनं पुकारलेलं आहे। मात्र या आंदोलनाला आमच्या मंडणगडपासून राधापूरपर्यंतचे जवळजवळ 750 प्राथमिक शिक्षक समितीचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्याचबरोबर शिक्षक परिषद या परिषदेचे जिल्हाध्यक्ष कादवे सर आलेले आहेत, पदवीधर संघटनेचे चांगण सर जिल्हाध्यक्ष ते आलेले आहेत, कास्ट्राईब संघटनेचा ही कांबळे सरांनी याला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळं त्याचप्रमाणे पुरोगामी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्षही आम्हाला भेटून गेले। म्हणजे या संघटनांनी जे शिक्षक समितीनं आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दिलेला आहे आणि प्रत्यक्ष सक्रिय सहभागी जिल्हाध्यक्ष झालेले आहे। यापुढे तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका जिल्हा परिषदेनं पदवीधरांचं जे समायोजन झालेलं आहे ते त्यांनी रद्द करावं, फेर समायोजन करावं। गणित विज्ञानच्या जागा 470 दाखवलेल्या आहेत पवित्र पोर्टलमध्ये, तर त्यांनी जिल्हा परिषदेनं शासनाकडे प्रस्ताव पाठवावा आणि त्या रद्द कराव्यात। खरं तर माननीय पालकमंत्री नामदार सामंत साहेब यांनी आम्हाला जिल्ह्याच्या बाहेर जाणार म्हणून संरक्षण दिलं, मात्र त्याच वेळेला जिल्हा परिषदेनं पदवीधरांचं समायोजन करताना त्याचा चुकीचा अर्थ लावला। असलेल्या सर्व जागा आम्ही माननीय नामदार
सामंत साहेबांना 2-3 वेळा भेटलो. 2-3 वेळा त्यांनी माननीय मुख्य कार्य अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी सामंत साहेबांनी जी भूमिका आमची मांडली त्याला त्यांनी असमर्थता दर्शवली. म्हणजे सामंत साहेब असतील, तुम्हाला सांगतो 17 तारखेला माननीय आमदार भैयाशेठ सामंत यांनी लांज्यातून आमच्या या विषयासाठी ते रत्नागिरीत आले. त्यांनी आपल्या शिक्षण सभापती त्याचप्रमाणे माननीय उपाध्यक्ष चाळके साहेब यांना फोन करून दुसऱ्या दिवशी 17 तारखेला की हा जो विषय आहे की 470 गणित विज्ञानच्या जागा आहेत, त्या जागा आपल्याला भरायच्या नाही, त्याच्याऐवजी असलेल्या पदवीधरांनाच सामावून घ्यायचा आहे, याच्यासाठी हा प्रस्ताव पाठवा असं भैयाशेठ सामंत माननीय आमदार यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदाधिकाऱ्यांच्या मार्फत संदेश दिला होता. मात्र तो प्रस्ताव पाठवला किंवा नाही याची आम्हाला माहिती नाही. आणि म्हणजे एकंदर सांगायचं तर त्याप्रमाणे माननीय आमदार शेखर सर निकम साहेब यांनी आम्हाला या संदर्भात पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातले जे इतर पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषद सदस्य असतील, वेगवेगळ्या तालुक्यांचे सभापती असतील, यांची ही भूमिका आहे की या जिल्ह्यात जे कार्यरत पदवीधर आहेत त्यांनाच या असलेल्या जागा मिळायला हव्यात. मात्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपली भूमिका बदललेली नाही. सिंधुदुर्ग आणि रायगडप्रमाणे त्यांनी या जिल्ह्यातल्या कार्यरत पदवीधरांना त्या रिक्त असलेल्या जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. ती त्यांनी आमची विनंती मान्य करावी याच्यासाठी आज आम्ही या आंदोलनाला आलेलो आहोत. ओके, धन्यवाद. गणित विज्ञानच्या जागा भरू नयेत या मागणी बरोबरच जून 2025ला 7व्या वेतन आयोगामधल्या पदवीधरांच्या त्रुटीचा विषय होता. जे सेवाज्येष्ठ पदवीधर होते त्यांच्या एवढीच सेवा झालेल्या उपशिक्षकाला त्यांच्यापेक्षा जास्त पगार होता आणि पदवीधरांना कमी पगार होता. आणि या जो फरक होता त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनानं जून 2025ला शासन निर्णय काढला. ग्रामविकास खात्यानं ऑक्टोबर 2025ला शासन निर्णय काढला. पण रत्नागिरी जिल्हा परिषदेनं अद्याप 10 ते 15% एवढ्याच पदवीधरांना वेतन त्रुटीतला फरक लावून दिलेला आहे, उरलेल्या 90 जणांना. आणि 1 वर्ष होऊनही जिल्हा परिषदेनं याच्यावर ज्या पद्धतीनं कृती करायला हवी ती कृती केलेली नाही. फरक तर सगळ्यांचा शिल्लक आहे 1 वर्ष झाला तरी. म्हणजे एकंदर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पदोन्नत्या होत असताना जिल्हा परिषदेनं 1 महिन्याच्या आत अखंड सगळी यंत्रणा चालवली आणि महाराष्ट्रात पदोन्नतीमध्ये पहिला नंबर काढला. पण पदवीधरांच्या वेतन त्रुटीचा जो विषय आहे तो वेतन त्रुटीचा विषय 1 वर्ष होऊनही त्यांनी तो काढला नाही. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी काल आम्हाला जे आमचं आंदोलन आहे हे बेकायदेशीर ठरवलं. कशासाठी? तर जे समुपदेशन केलेलं आहे ते नियमानुसार केलेलं आहे. जर ते नियमानुसार केलेलं आहे तर आम्ही जवळजवळ 50 लोकांनी पदवीधर शिक्षकांनी हरकत घेतली होती, अपील सादर केलं होतं. आम्हाला बदलीचा जो आदेश आहे तो बदलीचा आदेश माननीय विकास अधिकारी यांच्या सहीचा आदेश होता. मात्र त्यांचा जर तो आदेश असेल तर आम्ही अपील हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलं पाहिजे. त्यानुसार आम्ही सादर केलं. पण या आमच्या 50 जणांच्या अपिलाची सुनावणीच झाली नाही. आम्ही मार्च 2025 पासून जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करतोय. जिल्हा परिषदेनं आमच्या एकाही पत्राला उत्तर दिलेलं नाही. मात्र आंदोलन बेकायदेशीर आहे याचं पत्र 21ची जावक तारीख आहे, म्हणजे 21चं तारीख घातलेली आहे आणि ते 23 तारखेला माझ्या 4:16 म्हणजे ही जी कृती आहे ही त्यांना आमचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत या भूमिकेतनं ही केलेली आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही आमचे विषय